शेफ निशा घेऊन आले तुमच्यासाठी हॉटेलमध्ये बनवला जाणारा पनीर अंगाराची रेसिपी आणि तीही घरी कशी बनवायची आहे त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही, हळद, लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता, गरम मसाला आणि थोडंसं तेल, चवीनुसार मीठ आणि ह्याला आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं. हे चांगलं एकत्र झालं का आपण इथे पनीरचे जे पीस कापून घेतलेत ते आपण त्याच्यामध्ये टाकूया. त्याच्यानंतर कांदा आणि भोपळी मिरची ही आपण अशा मोठ्या आकारामध्ये कापून घेतली आहे, तीही आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि ह्याला हलक्या हाताने मॅरिनेट करून घेऊया, जेणेकरून जे पनीरचे पीस आहेत ते तुटणार नाही. आता ह्याला आपण 15 ते 20 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. इथे आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, शाई जिरं टाकलं आहे, त्याच्यानंतर इथे कांदा टाकला आहे आणि ह्याला चांगलं आपण जे आहे ते परतून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत. हा चांगला परतून झाला का ह्याच्यामध्ये आपण टाकूया खडे मसाले. त्याच्यामध्ये आपण घेतले लवंग, दालचिनी, काळी मिरी, स्टार फूल आणि इथे आपण घेतला लाल सुक्या मिरच्या, त्याच्यानंतरला लसूण आणि आलं. ह्याला जे आहे आपण एकत्र परतून घ्यायचं आहे. हे चांगलं आपलं परतून झालं का त्याच्यानंतरला आपण इथे टाकूया टॅमॅटो टाकून याला आपण चांगलं मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं मऊ झालं का आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी टाकून ह्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला 5 मिनटं वाफळून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडे काजू आणि ह्याला परत आपण 5 मिनटं वाफळून घ्यायचं आहे. हे जेवढं चांगलं शिजणार तेवढी तुमची ग्रेव्ही जी आहे ती स्मूथ होते, चांगली होते. सो हे आपण आता इथे चांगलं शिजवून घेतलं आहे आणि त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर इथे आपण पॅन घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे आणि जे पनीरचे जे पीसेस आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे. ह्याला दोन्ही साईडने आपण गोल्डन ब्राऊन मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे आपल्या एका साईडने झालेत आणि ह्याला आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊया. आता ते आपले झालेत आणि आपण त्याच तेलामध्ये इथे जे कांदा आणि भोपळी मिरची जी आहे तीही आपण 1 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. ती आपली चांगली परतून झाली, हिलाही आपण काढून घेऊया. आता आपण ग्रेव्ही बनवूया. त्यासाठी आपण इथे कढई घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल आपलं चांगलं गरम झालं का तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, स्टार फूल, मसाले, वेलची, हिरवी वेलची हे सर्व टाकून शाई जिरं, त्याच्यानंतरला चॉप केलेली गार्लिक, जिंजर आणि चिली हे आपण सगळं परतवून घ्यायचं आहे चांगलं. हे आपलं चांगलं परतवून झालं का त्याच्यानंतर ही जी आपण ग्रेव्ही करून घेतली आहे ती ग्रेव्ही टाकून घेऊया आणि हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स झालं का आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाल्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि ह्याला चांगलं आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं ह्याला तेल सुटेपर्यंत आपण झाकण मारून घ्यायचं आहे. आता इथे आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं एकत्र करून घेऊया. हे चांगलं आपलं एकत्र झालं का ह्याला उकळी येऊन द्यायचे. ग्रेव्हीला आपल्या चांगली उकळी आली का मग आपण त्याच्यामध्ये फ्राय केलेला पनीर, कांदा आणि भोपळी मिरची टाकूया आणि ह्याला चांगलं एकत्र करून घेऊया आणि ह्यालाही आपण एक 5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं.
हे आता आपल्या इथे चांगलं रेडी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण चॉप केलेली कोथिंबीर टाकून देऊया आणि इथे आपण ह्याला चांगलं स्मोक करून घ्या. त्यासाठी आपण कोळसा जो आहे हा चांगला लाल होईपर्यंत गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि इथे आपला हा जो अंगारा पनीर आहे हा रेडी झालेला आहे. हा तुम्ही कशा नानसोबतही खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता. इफ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी ट्राय करून नक्की बघा. थँक्यू.